इंडियन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत अलीकडे 2 डिसेंबर 2025 ला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही तांत्रिक अडचणीच्या प्रबळ सबब पुढे करी सदर 2 डिसेंबर 2025 ला होणारी अंबरनाथ नगरपालिका निवडणूक 20 डिसेंबरला घेण्याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढण्यात आली होती। त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सदर अधिसूचनेविरोधात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार आक्षेप घेण्यात आला असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा युवा नेतृत्व अभिजित करंजुळे पाटील तसेच सदर निवडणुकीअंतर्गत भारतीय जनता पक्षासाठी विधितज्ञ म्हणून काम करणारे ॲडव्होकेट नरेंद्र नाना डेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची सदर निवडणुकीअंतर्गत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणारी अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 20 डिसेंबरला लांबवल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या सदर कृतीचा तसेच सदर निवडणूक लांबवण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार साधना राजेंद्र वाडेकर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज विहित वेळेत मागे न घेण्यात आल्यामुळेच जाणीवपूर्वक शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून रचलेल्या षडयंत्राचा सदर डाव असल्याचे अभिजित करंजुळे पाटील यांनी गंभीर आरोप लावित स्पष्ट करताना सदर निवडणूक लांबणीसाठी केवळ आणि केवळ वाडेकर परिवारच जबाबदार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील तसेच सर्वच उमेदवारांना मतदारांच्या माध्यमातून लाभलेला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद तसेच अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरीच्या अनुषंगाने मतदारांचा सत्ताधारी शिंदे गटाच्या गत 20 वर्षांच्या कार्यप्रणालीच्या अनुषंगाने असलेली नाराजी परिणामी पराभवाची भीती अशा इतर अनेक सबळ कारणांच्या अनुषंगानेच जाणीवपूर्वक शिवसेनेच्या माध्यमातून तांत्रिक बाबीचे कारण देत राज्य निवडणूक आयोगाला पुढे करी सदर निवडणूक लांबवण्याबाबतचे षडयंत्र असल्याचा पुनरुच्चार देखील यावेळेस अभिजित करंजुळे पाटील यांनी केला। तसेच पुन्हा एकदा झुंडशाही दादागिरी तथा याच मानसिकतेतून शहराचा किंगमेकर असल्याची छबी प्रदर्शित करताना वाडेकर परिवारांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सदर निवडणूक लांबणीवर जावी याकरिता रचलेल्या कट कारस्थानाचा तसेच मानसिकतेचा आपण जोरदार निषेध करत असल्याचे अभिजित करंजुळे पाटील यांनी स्पष्ट केले। राज्य निवडणूक आयोग तथा प्रशासन स्थानिक राजकारणाच्या अनुषंगाने दबावाखाली तर काम करत नाही ना असा उपरोधिक सवाल देखील यावेळेस अभिजित करंजुळे पाटील तसेच ॲडव्होकेट नरेंद्र नाना डेरे यांनी उपस्थित केला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। सर्वांनाच ठाऊक आहे की नगरपालिकेची निवडणुकी ह्या 2 डिसेंबर ऐवजी आता पुढे 20 डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली बघायचं हे प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येत आहे की साधना सुरेश वाडेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या उमेदवाराच्या विरोधात अपीलला जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते अपील फेटाळण्यात आलं की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागत परंतु टाइम लॅप्स किंवा वेळ काढूपणा त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या 18 दिवस पुढे त्या ठिकाणी करण्यात आला। खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो। ह्या एका परिवाराने या शहराला 25 वर्ष मागे ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता त्यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता काही थांबत नाही। आज देखील आज संपूर्ण 18 दिवस निवडणुकी पुढे गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं, संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले, संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे। अनेकांनी त्यांचे तिकीट मतदार असतील की त्यांनी त्यांचे तिकीट असू किंवा ते गावाचे काही कार्यक्रम असू भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी निवडणुकानुसार ठरवले होते परंतु आज हे 18 दिवस पुढे गेल्यामुळं प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीने आज त्रस्त होणार आहेत। आज शाळेतले शिक्षक असू किंवा सगळ्या गोष्टी ज्याही गोष्टी या निवडणूक संदर्भात ज्या अटॅच्ड असतात ते सर्वच यंत्रणा आज त्या ठिकाणी गुंतले गेले। हे शहरामध्ये गेल्या आणखीन 18 दिवस कोणत्याच प्रकारचं विकास कार्य त्या ठिकाणी होणार आहे आणि हे फक्त आणि फक्त एका परिवाराच्या मानसिकतेच्या किंवा एका परिवाराच्या आनंद करता किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटण्याकरता या शहराला आम्ही कसं त्रास देतो या शहराला कसं आम्ही वेटीस धरू शकतो या विचाराचं एक त्या ठिकाणी उदाहरण देण्याकरता या परिवारांनी आज त्यांच्या चुकीमुळे निवडणूक आयोगाने 18 दिवस आपले इलेक्शन त्या ठिकाणी पोस्टपोन केले। मी खरं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता देतो। कुठंतरी इतर पक्षांचं नाव सांगण्यात येतं की त्यांच्या माध्यमातून झालं परंतु साधना राजेंद्र वाडेकर यांच्या चुकीमुळे
किंवा फक्त यांच्या हेतुस्फूर्त यांनी कोणत्याच प्रकारचं कारण नसताना, कोणत्याच प्रकारची निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा नसताना, कारण की त्यांनी यांचा फॉर्म अगोदरच विड्रॉ करून घेतला होता, परंतु विड्रॉ करत असताना कोणत्याच प्रकारची न्यायालयीन लढाई करायची आवश्यकता नव्हती, कोणत्याच प्रकारचं त्या अपीलमध्ये तथ्य देखील नव्हतं. परंतु मी सांगितलं ना, कुठंतरी या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी टाईम लॅप्स करण्याच्या हेतूने त्या सर्व काही गोष्टी चालू होत्या आणि त्याचा रिझल्ट किंवा त्याचा एक परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला उलटं मी अजून त्यांच्या प्रत्येकाच्या ज्ञानात थोडं मी भर पाडतो. भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार हे फक्त सूचकची सही नसल्यामुळे त्या ठिकाणी बाद झाले होते, परंतु त्या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या जे कायदे सल्लागार असतील त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली आणि आम्हाला जेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये आपण फक्त टाइम लॅप्स करू शकतो, परंतु निकाल हा आपल्या बाजूने लागणं शक्य होणार नाही. आम्ही प्रत्येक उमेदवाराला बोलवलं, त्याला समजूत काढली, त्याला त्या ठिकाणी समजवलं आणि त्या ठिकाणी त्याला तयार केलं की त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची न्यायालयीन लढाई नाही करता पक्षाचं काम त्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ज्याच्यानी आज असंही देखील होऊ शकलं असतं की आम्ही जरी साधना सुरेश वाडेकर नसते गेले, आमचे 5 लोक गेले असते, ते 5 प्रभाग त्या ठिकाणी प्रलंबित ठेवले असते किंवा वेटिंगवर ठेवले असते आणि इतर शहरातून निवडणुकीसारख्या झाल्या असत्या, परंतु तरी ते 5 प्रभाग त्या ठिकाणी वेटिंगवर राहिले असते किंवा त्यांची निवडणुकी त्या ठिकाणी प्रलंबित झाले असते. आम्ही आमच्या प्रत्येक उमेदवाराला बोलून घेतलं आणि समजवलं आणि त्या ठिकाणी आम्ही एक मानसिकता त्या ठिकाणी घेतली. या शहराला कोणत्याच प्रकारचा त्रास होता कामा नये, परंतु ही अशीच मानसिकता, याच्याच विपरीत मानसिकता त्या ठिकाणी हे वाडेकर कुटुंब त्या ठिकाणी बाळगतं. या शहराला त्रास कसा देता येईल, या शहराला कसं लुटता येईल, या प्रत्येक शहरामध्ये एक असा कुठंतरी एक विचार कसा सेट करता येईल की या शहराला आम्ही कसं वेटीस धरतो आणि त्यांनी आज त्या ठिकाणी त्याचं खूप उत्तम उदाहरण त्या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना दिले. मी पुन्हा एकदा ह्या अशा मानसिकतेच्या, अशा विचाराचं या ठिकाणी खंडन करतो आणि याचा निषेध करतो. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 20 तारखेपर्यंत निवडणूक ढकलण्यात आली आहे आणि याच्या बाबतीत तुमचं डेरे नानांच्या मुळेच अपिलात गेल्याने अशी अफवा पसरवली जाते. आपण त्या बाबतीत आपण काय बघताय, कसं सांगताय? नाही, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने अथवा विरोधामध्ये वकीलपत्र दाखल केलं नव्हतं अथवा कोणतेही इलेक्शन अपील दाखल केलेलं नव्हतं. यामध्ये 18 तारखेला छाननी झाल्यानंतर सर्वात प्रथम जर कोण इलेक्शन अपीलमध्ये गेला असेल ते राजेंद्र वाडेकर गेलेले होते. राजेंद्र वाडेकर, निखिल वाडेकर, साधना वाडेकर यांनी अपील दाखल केले होते. यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की साधना राजेंद्र वाडेकर हिने तेजश्री करंजुले अध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं अपील क्रमांक 6/2025 दाखल केलं होतं. यामध्ये त्यांचं जे कंटेन्शन होतं की त्यांनी जे निवडणूक चिन्ह आहे त्यात 2 रिकामी ठेवली होती, त्यांच्या मिळकतीचे वर्णन केलेलं नव्हतं, खुशी दाखवली होती आणि विद्येचं उत्पन्न दाखवलं. आणि तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित करता त्यांचा जन्मदाखला हा ग्रामपंचायतीचा आहे. परंतु ह्या बाबतीमध्ये यांनी ज्यावेळेस छाननी झाली त्यावेळेस त्यांच्या प्रतिनिधीनं अथवा त्यांच्या वकिलांनी छाननीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची हरकत घेतलेली नव्हती किंवा लेखी रिप्रेझेंटेशन दाखल केलं नव्हतं. असं असताना कोर्टामध्ये ॲक्सेप्टन्सच्या विरुद्ध अपील दाखल केलं गेलं आणि आज अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे केवळ अध्यक्षपदाच्या नॉमिनेशनच्या विरुद्ध, ॲक्सेप्टन्सच्या विरुद्ध अपीलमध्ये गेल्यामुळं आणि त्या अपिलाचा निकाल हा 22 तारखेला येणं अपेक्षित होतं, तो निकाल 25 तारखेला आला, म्हणून ही निवडणूक पुढे ढकललेली आहे. जर त्याविरुद्ध अपील दाखल झालं नसतं तर अंबरनाथची निवडणूक ही पुढे ढकलली गेली नसती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिप्रेझेंटेशन अथवा तक्रार अथवा हरकत असाही लेखी स्वरूपात नव्हती. कोर्टाने त्यांच्या याच्यामध्ये म्हटलं का नो रिझन इज गिव्हन, नाही, नो एनी ऑब्जेक्शन इज टेकन. तर प्रश्न या ठिकाणी असा पडतो की तुम्हाला जर इलेक्शन लढायचं नव्हतं किंवा तुम्हाला 25 तारखेला त्यांनी फॉर्म माघार घेतला, याचा अर्थ असा होतो की ही निवडणूक पुढे ढकलावी किंवा ह्या निवडणुकीमध्ये अडथळा निर्माण व्हावा, उमेदवारांची मानसिकता खराब व्हावी, त्यांचा वेळ प्रचाराच्या आत जावा, ह्या एकमेव हेतूने राजेंद्र वाडेकर आणि साधना वाडेकर यांनी किंवा वाडेकर फॅमिलीनी ही संपूर्ण अपील दाखल केली.
याच्या अतिरिक्त आणि नाव याच्यामध्ये माझं आलं की मी नाना डेरे यांनी कोर्टात जाऊन अपील दाखल केल्यामुळे ही प्रक्रिया पुढे होती. माझा आपण ऑन रेकॉर्ड बघू शकता, मी कोणतंही वकीलपत्र दाखल केलेलं नाही अथवा मी कोणाच्या वतीनं सुद्धा हजर झालेलो नाही. एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की विनू सिंगच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन मी दाखल केलं, त्यांचा मी प्रतिनिधी म्हणून छाननी अधिकाऱ्यांच्या समोर गेलो होतो. छाननी अधिकारी आरोपकडून त्यावेळेस एक चुकीच्या पद्धतीचा निर्णय झाला होता. सरकारचा GR असताना तो त्यांना माहीत नव्हता, तो मी त्यांच्यापुढं अर्जासहित ठेवला आणि त्यांची चूक दुरुस्त करायला हवी. याच्या अतिरिक्त मी कोणतंही याच्यामध्ये कोणतंही काम केलेलं नाही. मी माझं प्रतिनिधित्व, मी जे काम करतो तो मी माझ्या पक्षाचे किंवा मला जे सांगितलेलं BJPने जे मला काम सांगितलेलं होतं त्याप्रमाणे करतो. त्यामुळे माझ्यामुळे या ठिकाणी अडथळा निर्माण झाला अथवा मी ह्या प्रक्रियेमध्ये कारणीभूत ठरलो, हे माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. ओके.